तू काऊन इथे आली? मला जरा शुगर हवी आहे, बिकॉज मला कॉफी करायची आहे घरी जाऊन. ताई करा तिची हेल्प. समजू दे की तिला शेजार धर्म काय असतो, परोपकार काय असतं ते. हा द्या तिला. देते ना. या. कोण आलाय आपल्याकडे? पाहुणे आलेत. बस 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 शन्या. घे घे शन्या. पी पी. अगं ती किती गरम आहे, तू काय करतेस? थांब, तुला बशीतनं देते. हा बशी. दे 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 दे. नको नको मला प्लीज नको नाही नाही, नको. तुला बशीतनं देते. राधिका हे घे घे शन्या. घे 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 घे. नको 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 नको. हा मग श्रेयस, काय ठरवायची लग्नाची तारीख? हळू हळू हळू. काय लग्न? याच आणि शन्याचं. हाय सर, गुड मॉर्निंग. काय चाललंय हे सगळं? ऍक्च्युली ना मला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. मी आणि श्रेयस आम्ही दोघेही लवकरच लग्न करणार आहोत. हाय एव्हरीबॉडी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय दीदी. गुड मॉर्निंग शनाया, तुम्हाला यायला आय नो आय एम लेट, बट न्यूज पण तशीच आहे. प्लीज वेट फॉर इट. खूप मोठं सरप्राईज आहे सगळ्यांना. खूप मोठं. हे हाय. ओ प्लीज टेक दिस. हाय, गुड मॉर्निंग. आय एम व्हेरी हॅपी टुडे. सर मला खूप आनंद झाला आज. प्लीज तुम्ही हे घ्या. थँक्यू शनाया. पण हे सगळं कशाबद्दल? सांगते, सरप्राईज आहे. प्लीज थांबा. प्लीज 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 हे घ्या. सरप्राईज आहे, पण काय आहे सरप्राईज? सर तुम्ही 2 घ्या प्लीज. अरे वा वा. तुमच्यासाठी स्पेशल. शनाया, सॅम घे घे घे. काय चाललंय तुझं? श्रेयस, हा. वेडास का तू? आ कर. हा? काय चाललंय हे? हाय सर, गुड मॉर्निंग. काय चाललंय हे सगळं? सर ऍक्च्युली ना मला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. तुम्ही सगळ्यांनी घेतले ना पेढे? ओके ओके फाईन, मी सांगते आता. हा तर ओके, लेडीज अँड जेंटलमेन, मी आणि श्रेयस आम्ही दोघेही लवकरच लग्न करणार आहोत. वाह. अरे वा 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 वा. आणि डेट्स अजून डिक्लेअर झाल्या नाहीयेत, पण जेव्हा डेट्स डिक्लेअर होतील तेव्हा सगळ्यांना माझ्याकडून पार्टी. वा 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 वा. ओय गो बेबी, काय झालं तुला? सावकाश श्रेयस. ओय गो पाणी. मला सगळ्यांसमोर तू सांगितलं ना. तू लाजतोय. किती क्यूट आहे तू. ओय गो सॉरी, तुम्हाला पेढा द्यायचाच राहिला ना. घ्या. ती काऊन कॉफी करून आणली? मी केली असती ना. आज मला तुला कॉफी द्यायची. अर्थात तुझ्या इतकी छान जमली नाहीये, पण तरी अगं कधीतरी असं आयतं मिळालं तर खूप बरं वाटतं ग. थँक्यू. छान झाली कॉफी. बरं दुकान कसं चाललंय? दुकान चांगलं चाललंय. मुख्य म्हणजे बायका सगळ्या मेहनती आहेत, मस्त काम करतात. मुख्य म्हणजे त्यांच्यावरती दुकान सोडून जाता येतं.
होतंय हळूहळू मार्गी लागते सगळं. होईल होईल. बरं ती शेजारची बाई फार त्रास नाही ना देत? चालूच आहे. तू काळजी करू नको, तिला बरोबर उत्तर देते. हे असे लोक ना मुद्दाम त्रास देतात. आणि तू ऐकून का घेतेस? सुनावत का नाहीस तिला? रेवती अगं फार करायला लागली ना तर चांगली सुनावणार आहे तिला मी. रेवती, आज मी नानाजींना फोन केला होता. मग काय झालं? काही नाही. ते म्हणाले का तुझ्या सासू सासऱ्यांना आवडणार नाही, तेव्हा तू फोन नाही केला तर. तुला त्रास होऊ नये म्हणून ते असं बोलले असतील, हो ना? राधिका, विषय निघालाय म्हणून सांगते. दुपारी सुबोध आला होता. त्याला नानी आणि आई खाली भेटल्या होत्या. मग ओव्हरऑल त्यांच्या मनात अजूनही राग आहे असंच जाणवतंय. हो ग, आईंना आता खूपच राग आला. त्यात नानाजींनी यांच्यावरती हात उगारला. हे असं काहीच करणार नाही अशी खात्री आहे ना आईंना. आणि नानाजी आणि महाजनी काका हे दोघे जण मुद्दाम हे सगळं करून राहिले असं वाटून राहिलं त्यांना. रेवती, अगं मी आईंना खूप समजवायचा प्रयत्न केला, पण त्या आता काही ऐकूनच नाही राहिले. काय करू रेवती, मला तर काही समजून नाही राहिलं. यातनं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे ना. तूच मार्ग काढू शकतेस यात. राधिका, अगं ही सगळी माणसं तुझ्या जवळची आहेत. सगळेजण प्रेम करतात तुझ्यावर. आता आपल्यात जेव्हा भांडण झालं होतं तेव्हा तूच समजावलंस ना मला. तसंच प्रेमाने समजावू सगळ्यांना, ऐकतील सगळे. खरंच काहीतरी केलं पाहिजे. काही झालं तरी दोन्ही घरं पुन्हा एकत्र आली पाहिजे. रेवती, तू करशील ना मला मदत? तू फक्त सांग काय करायचंय. तुझ्यासारखी मैत्रीण आहे म्हणून सगळं माझं नीट चाललंय. मग लग्नाची साखरपुड्याची एकत्रच तयारी करूया. त्यांचं त्यांना बोलू दे ना, ते ठरवतील. असं कसं? पण दोन्ही घरचे पाहुणे आहोत की नाही? मग दोन्हीकडची तयारी जोरात झाली पाहिजे. शन्या, तू काही काळजीच करू नको. तुझी या सोसायटीतनं वाजत गाजत पाठवणी करते की नाही बघ. गावातले समजून कसे कौतुक करत होते बघितलंय मी आज. मला कुणीच माझं कौतुक करू नये असं वाटत होतं. जाऊबाईंना नाही आवडलं ते. तुम्ही घरात आल्या मिनिटाला वहिनीने त्यांचे थोरले पण तुम्हाला दिले. तुम्हाला आता ताप नक म्हणून घरची समधी जिम्मेदारी स्वतःवर घेतली. एवढा विश्वास आहे तुमचा तुमच्या वहिनींवर? आजा, काय झालं? तिला भेटल जशी तिची आई आली तसं मला भेटल माझी आई नाही येणार. आई नाही येणार तर काय झालं? मी येईन की तुला भेटायला. एक बार हमें माफ कर दो. हम वादा करते हैं आज के बाद बिना वजह तुम्हारी जिंदगी में दखल नहीं देंगे. तुम पर अपना कभी अधिकार नहीं जताएंगे. सच कह रहे मुन्ना, सिर्फ अपने कर्तव्य निभाएंगे. आता घरातला प्रत्येक जण विचारत राहणार काय झालं काय झालं. मी तर नॉर्मल वागत होते. तुझ्याच सुरावरून समजलं सगळ्यांना. मग समजू दे, कळू दे. कारण मला इतका राग आला होता की मी ते लपवू शकत नव्हतो. मानसी, तू काय करतेस? तू तेच करतेस. ईशाला आमिष दाखवतेस. आणि तुला काय वाटतं त्यामुळे ती तुझ्या जवळ येणार आहे?
ती आणखीन लांब जाईल तुझ्यापासून. लक्षात येत आहे का? फर्स्ट अँड लास्ट अँड बेस्ट सांगतोय, निघ. जितका थांबशील ना तितकं सेकंदाचे फटके पडतील. आणि तुमच्या एज कडे बघून वाटत नाही तुम्हाला ते झेपतील. उगाच आमच्या हॉटेलमध्ये खून खराबा कशाला नाही. निघणारच आहे, निघणार आहे. पण तुमचं हे खयाली पुलाव, हे काय चीज आहे ना, ते बघून निघणार. मग हे काय म्हणाले? तेव्हा त्यांनी बोलले मला वेळ दे, मी सांगतो. आता तुम्हाला वेळ पाहिजे. थोडी तयारी नव्हती. काय कथानक आहे, वेगळंच कथानक आहे. फोन करून वाट पेटवली तुम्ही आणि ह्यांनी विचारल्यानंतर तुम्ही म्हणताय की आता मला वेळ दे. वेळ दिला म्हणजे कसं आहे, पुढे जायचं अगोदर पूर्ण विचार केला पाहिजे. तो आधी करायला पाहिजे होता.